लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते मानिनीपासून. तर आता इथे मानिनी विचार करत बसलेली असते. तर तिच्या मनात असे विचार येत असतात, की काहीतरी प्रॉब्लेम आहे नंदिनी आणि पार्थमध्ये. त्यामुळे ते तसे वागतायत त्यांच्या त्यांच्या पार्टनरसोबत. म्हणून आता तिला आठवतं, की वसुहत्याने काय बोलली होती ते. "बघ ना, नंदिनी आणि पार्थ ते बदललेत," असं म्हटलेले असते वसुहत्या. "ते खुश नाही आहेत. हे का दिसत नाही आहे तुला?" असं म्हटलेली असते ना वसुहत्या. तर ते सगळं आठवत असतं मानिनीला आणि तो विचार करत असते ती. तेवढ्यातच आता नंदिनी येते तिथे आणि म्हणते, "आई, आई" म्हणून असं ती हलवते आता मानिनीला. विचारातून बाहेर येते मग मानिनी आणि "हां" असं म्हणते. तर मग आता नंदिनी म्हणते, "काय झालं? कुठे हरवलात?" "अगं मी नाही ते विचार तू" असं म्हणते आता मानिनी. "तू आज लवकर बाहेर पडतेयस" असं म्हणते आता मानिनी. "आणखीन कुठे वेगळीकडे जायचं आहे का तुला?" असं म्हणते मानिनी. तर नंदिनी म्हणते, "नाही, नाही. मला आनंद निवासलाच जायचंय. थोडं काम होतं ना म्हणून जरा लवकर निघाले" असं म्हणते आता नंदिनी. "जीवा कुठे आहे?" असं म्हणते आता मानिनी. "अहो आई ते अंघोळीला गेलेत." तर "मी येऊ?" असं म्हणते आता नंदिनी. तर मग आता मानिनी म्हणते, "अंघोळीलाच गेलाय ना? मग येईल इतक्यात तो. तो सोडेल ना तुला" असं म्हणते आता मानिनी. "नाही नकोय. माझ्यामुळे त्यांची खूप धावपळ होते आणि शिवाय घाईघाईत नाश्ताही उरकायला लागेल त्यांना" असं म्हणते नंदिनी. "मी निघते पटकन" असं म्हणते नंदिनी. तर मानिनी म्हणते, "अगं बायकोसाठी नवऱ्याची जरा धावपळ झाली तरी काही हरकत नाही" असं म्हणते आता मानिनी. "हो, पण" असं म्हणते नंदिनी. तर आता मानिनी म्हणते, काय जीवापासून तू जीवापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतेस काय गं?" असं म्हणते आता मानिनी. "म्हणजे तो अंघोळ करायला गेलेला असतानाच तुला पटकन बाहेर पडायचंय?" असं म्हणते आता मानिनी. "नाही, नाही अहो आई, असं काहीच नाही आहे" असं म्हणते आता नंदिनी. "असं का वाटतंय तुम्हाला?" असं म्हणते नंदिनी. तर आता मानिनी म्हणते, "कारण जीवाने तुला सोडायला यावं अशी तुझी इच्छा असायची" असं म्हणते मानिनी. "पूर्वी. तसं मला तुझ्या बोलण्यातून, वागण्यातून वाटायचं आणि तो आता तुला सोडायला यायला तयार आहे. तर तू काही ना काही कारण सांगून एकटी निघून जातेस" असं म्हणते आता मानिनी. "असं का वाटतंय मला?" असं म्हणते आता मानिनी. "नाही आई, असं खरंच काही नाही आहे" असं म्हणते आता नंदिनी. "अजिबात नाही आहे. ॲक्चुअली मला खरंच आज खूप इम्पॉर्टंट काम आहे आनंद निवासमध्ये म्हणून लवकर निघाले मी" असं म्हणते नंदिनी. "काय आहे आज आनंद निवासला मिस्टर अँड मिसेस महाजन येणार आहेत" असं म्हणते आता नंदिनी. "ते आपल्या देशात राहत नाहीत तर दुसऱ्या देशात राहतात. नेमके ते आता भारतात आलेत आणि शिवाय मुंबईत आहेत" असं म्हणते आता नंदिनी. "आज ते आनंद निवासला भेट देणार आहेत. त्यांची खूप मदत होत असते, आर्थिक मदत होत असते" असं म्हणते नंदिनी. "आनंद निवासला त्यांची खूप मदत होते त्यामुळे मी आज जरा लवकर जाते" असं म्हणते आता नंदिनी. "अगं पण जीवा" असं म्हणते मानिनी. तर नंदिनी म्हणते, "असू देत ना आई. त्याने विचारलं तर सांगा मी निघून गेले म्हणून" असं म्हणते आता नंदिनी. "येते" असं म्हणते आता नंदिनी. तर आता नंदिनी निघून जाते तिथून. तर आता मानिनी मनातल्या मनात म्हणते, "का गं असं वागायला लागलीस तू नंदिनी?" असं मनातल्या मनात म्हणते आता मानिनी. ताई म्हटल्या, "तसं खरंच तुझ्या वागण्यामध्ये बदल झालाय" असं म्हणते आता मानिनी. "बाकी काही नाही, पण तू माझी पहिली आणि शेवटची आशा आहेस" असं म्हणते आता मानिनी. "तू तरी अशी वागू नकोस. देवा, वसुताईंची बत्तीशी वटायला नको" असं म्हणते आता मानिनी. तर आता वसुहत्याला दाखवलंय. तर आता वसुहत्या कोणावर तरी फोनवर बोलत असते आणि म्हणते, "माझी बत्तीशी वटणार. माझी बत्तीशी नक्की वटणार. रम्या, मी जे बोलते ना ते खरं होतच." "हो, अगं बघ ना" असं म्हणते रम्या. "काल रात्री पारचा मेसेज आला, की उद्या ऑफिसला लवकर निघूया. म्हणून मी इमानदारीने अलार्म लावला आणि झोपले. सकाळी ती काव्या कुठे होती काय माहिती, पण पार्थ तयार होऊन आला आणि आम्ही ऑफिसमध्ये पोहोचलो सुद्धा" असं म्हणते आता रम्या. "खरं की काय?" असं म्हणते आता वसुहत्या. "मला काय वाटतं माहिती आहे का रम्या" असं म्हणते वसुहत्या. "रोज सकाळी पार्थने ऑफिसला जाताना असंच काव्याला चकवायला हवं." "हो ना, कसली मज्जा येईल" असं म्हणते आता रम्या. "आणि आज काय झालं माहितीये, आपण लवकर निघालो ना त्यामुळे सगळे रस्ते मोकळे मिळाले आम्हाला" असं म्हणते रम्या. "लॉंग ड्राईव्ह, लॉंग रूट आणि गाडीमध्ये मी, पार्थ आणि किशोर कुमार. वा 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 वा" असं म्हणते रम्या. तर आता वसुहत्या म्हणतात, "हो?" तर मग आता रम्या म्हणते, "हा प्रवास संपूच नये असं वाटत होतं मला" असं म्हणते रम्या. "पार्थने ना मी हट्ट धरला म्हणून आमच्या नेहमीच्या ठिकाणी गाडी लावली" असं म्हणते आता रम्या. "मग आम्ही गरमागरम इडली सांबार खाल्ला" असं म्हणते रम्या. "इडली सांबार आणि फिल्टर कॉफी लाईक ओल्ड टाइम्स" असं म्हणते रम्या. "चला, चला, चला म्हणजे सगळं तुझ्या मनासारखं होतंय" असं म्हणते आता वसुहत्या. "हो, मनासारखं होतंय, पण रिझन" असं म्हणते आता रम्या. "ह्या मागचं कारण कुठे कळलंय अजून" असं म्हणते रम्या. "पार्थ त्या काव्याला टाळतोय खरं आहे" असं म्हणते आता रम्या. "पण का? कशासाठी? हेच तर शोधून काढायचं आहे ना आपल्याला" असं म्हणते आता वसुहत्या. "हे तू लक्षात ठेव म्हणजे झालं" असं म्हणते आता रम्या.
कुठलंही कारण नाही देता सगळं शोधून काढ असं म्हणते रम्या. हो ग बाई, नाही कारण देणार आहे असं म्हणते आता वसवत्या. हे बघ आता थोड्या वेळात काव्या क्लासला जायला निघणार. एकदा का ती क्लासला गेली ना तर मग मी तिच्या खोलीमध्ये शिरते आणि अख्खी खोली पिंजून काढेन असं म्हणते आता वसवत्या. आणि जर का माझ्या हाती काही लागलं ना तर तुला लगेच फोन करून कळवीन. मग तर झालं असं म्हणते वसवत्या. तर मग आता रम्या म्हणते मला जावं लागेल, क्लायंट्स आलेत, पात माझी वाट बघतोय असं म्हणते आता रम्या. पण आज कुठल्याही परिस्थितीत मला गुड न्यूज हवीच असं म्हणते आता रम्या. मिळेल मिळेल नक्की मिळेल, यू जस्ट डोंट वरी हा असं म्हणते आता वसवत्या. ओके चल बाय असं म्हणते आता रम्या आणि कॉल ठेवते. तर आता इथे जीवा आंघोळ करून येतो आणि म्हणतो मी काय, तर त्याला वाटतं तो नंदिनीला सांगतोय पण नंदिनी तर तिथे नसतेच. तर मग आता जीवा इकडे तिकडे बघतो. अरे ही चकाचक बाई गेली वाटतं असं म्हणतो आता जीवा. ही नाश्ता करून बाहेर जाण्याच्या आधी तिला गाठायला हवा असं म्हणतो होता जीवा. एक काम करतो, हिला ना आज आईसमोरच विचारतो, म्हणजे तिला नाही म्हणायला येणार नाही असं म्हणतो होता जीवा. वा वा वा, तसा हुशार आहेस तू, टाइमपास होतोय खूप असं म्हणतो जीवा आणि पळून जातो आता खाली. तर आता इथे मिथुन काका कोडी शोधत असतो, कोडी लिहित असतो. तर मग आता 11वा शब्द 3 अक्षरी असं वगैरे तो म्हणत असतो आणि फिरत असतो घरभर. तर आता इथे मिथुन मानिनीकडे येतो आणि म्हणतो माझ्याकडे कोडच सुटत नाहीये ताई, आय डोंट नो असं म्हणतो तो. आय डोंट लाईक दिस. तर आता मानिनी म्हणते हा जीवा काय 100 वर्षाची आंघोळ करतोय का हो? तर मग आता मिथुन म्हणतो आला बघा, आला 100 वर्ष आयुष्य आहे. तर आता जीवा म्हणतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, बस तुम्ही चहा आणते तुझ्यासाठी असं म्हणते आता मानिनी. थँक्स म्हणतो जीवाने अंडी घेतो होता. काय झकपक आंघोळ झाली तुमची राजेशाही एकदम असं म्हणतो आता मिथुन. तर आता जीवा म्हणतो नंदिनी तू माझं अंड खाऊन झाल्यावर मी तुला ड्रॉप करायला येईन ओके असं म्हणतो आता जीवा. तर आता मानिनी हे ऐकते आणि म्हणते जीवा नंदिनी इथे नाहीये. नाहीये? मला वाटलं रूम मध्ये तर नव्हती, मग किचन मध्ये असेल असं म्हणतो जीवा. तर आता मिथुन काका म्हणतो 11 उभा उशीर, शब्द सापडला उशीर असं म्हणतो आता मिथुन काका. तोच झालाय जीवाला असं म्हणते आता मानिनी लांबून. ती गेली लवकर आनंद निवासला असं म्हणते मानिनी. अरे अशी कशी गेली, थांबायचं ना थोडा वेळ असं म्हणतो आता जीवा. आता काय बैल केला आणि झोपा केला असं नसतं असं म्हणतो आता मिथुन काका. म्हणजे काय असं म्हणतो जीवा आता. रूम मध्ये काय मेकअप करत बसला होता का असं म्हणतो आता जीवाला मिथुन काका. लवकर आवरून खाली यायचं ना, आय डोंट लाईक दिस असं म्हणतो आता मिथुन काका. आज 5 मिनिटं लवकर आवरलंय मी असं म्हणतो आता जीवा. बरं असू दे, गेली आता नंदिनी असं म्हणतो तो. तोंड वाकडं करू नकोस आता, कोडं सोडवायला मला मदत कर असं म्हणतो आता मिथुन काका. तुझं तू सोडवले कोडी, इथं माझ्या आयुष्याची कोडी सुटता सुटेना असं म्हणतो आता जीवा. तुला कसली कोडी पडली आहे जीवा असं म्हणते आता मानिनी किचन मधून. काय नाही असं आपलंच असंच म्हणतो आता जीवा. काय नाही ना, तर मला फक्त एक शब्द सुचव, कोडं सुटल एकच शब्द असं म्हणतो आता मिथुन काका. काहीतरी असं फोर्स करू नकोस रे असं म्हणतो होता जीवा. मला नाही येत हे सगळं, तुझं तू सोडव ना असं म्हणतो होता जीवा. हे बघ ऐक, बाजूला ठेव एक कोडी, मी देतो रे तुला मिक्सर, अदे माझा ऐक असं म्हणतो होता जीवा त्याला मिथुन काकाला. काय झालंय, नंदिनी माझ्यावर रागावली आहे रे असं म्हणतो होता जीवा. तिला कसं बनवू ते मला सांग ना प्लीज असं म्हणतो जीवा. काय सतत ती माझ्यावर रागवतीये, चिडतीये, आधी अशी नव्हती, माझ्यामुळे अशी झाली, काय करू सांग ना असं म्हणतो होता जीवा. काय करू सांग ना पटकन, बोल ना प्लीज प्लीज. तर आता मिथुन काका म्हणतो थांब थांब, आधी कोड सोडू दे थांब असं म्हणतो आता मिथुन काका. 17वं आडवं तोंडात विरघळते, वेळात चटक लावते, घरात पण बनवता येते, बाहेर खाल्लं तर उत्तम असं म्हणतो आता मिथुन काका. 4 अक्षरी शब्द आहे असं म्हणतो आता मिथुन काका. अरे मी काय करतोय, मी काय बोलतोय, तुझं काय चाललंय असं म्हणतो जीवा. तर मग आता मिथुन काका म्हणतो जरा विचार करणं, एक शब्द, मी तुला मदत करेन असं म्हणतो मिथुन काका. मी तुला सांगतो, बरं बोल बोल परत बोल असं म्हणतो जीवा. घरात पण बनवता येते, पण रस्त्यावर खाल्लं की अतिउत्तम. 4 अक्षरी शब्द आहे. तर आता जेव्हा म्हणतो पाणीपुरी, आय लाईक दिस पाणीपुरी पाणीपुरी असं म्हणून आता खूप खुश होतो मिथुन. मला पाणीपुरी प्रचंड आवडते म्हणून आता पाणीपुरी लिहितो आता मिथुन. तर आता जीवाला त्यांचे जुने क्षण आठवतात, कसं नंदिनी पाणी खात असते ते, पाणीपुरी खात असते ते. तर आता नंदिनी त्याला विचारलेली असते हवे का म्हणून, तर आता जीवा नाही म्हटलेला असतो. अरे मस्त आहे एकदम. तर आता जुने क्षण आठवतात सगळे जीवाला नंदिनी सोबत घालवलेले. तर आता मिथुन म्हणतो आय लाईक दिस पाणीपुरी. तर आता जीवा म्हणतो आय लाईक दिस पाणीपुरी. आज सिर्फ बसंती नाही पुरा गाव पाणीपुरी खाएगा असं म्हणतो जीवा आता मिथुनला. अरे ठाकूर के हात में उसको भी खिलाव पाणीपुरी असं म्हणतो आता मिथुन काका. ए जीवा चहा तर पी असं म्हणून ओरडते आता मानिनी आणि चहा घेऊन येते त्याच्यासाठी बाहेर. तर आता जीवा पळून गेलेला असतो. काय झालं आता हा अचानक असं का गेला पळवून असं म्हणते आता मानिनी. कुठल्या तरी बसंतीला शोधायला गेले असं म्हणतो आता मिथुन काका. तर आता मानिनी म्हणते कुठल्या तर बसंतीला म्हणजे काय, ह्याची बसंती म्हणजे कोण, नंदिनीच असणार असं म्हणते मानिनी. यस आय लाईक दिस असं म्हणतो आणि थँक्यू म्हणतो आता तो हातामध्ये चहा घेऊन मिथुन काका. आपल्या आनंद निवासमध्ये काम करणाऱ्यांचं सगळ्यात छान इम्प्रेशन पडायला पाहिजे त्यांच्यावरती असं म्हणते आता
नंदिनी सगळ्या आनंद निवासच्या वर्कर्सना. काय आहे, आपण इतकी छान कामं करतो, इतकी मेहनत घेतो, त्यांनी पैसे दिले, त्याच्यातून आपण खूप छान संसार चालवतोय, त्यांना आपण वाटलं पाहिजे ना, असं म्हणते आता नंदिनी. काय आहे, महाजनीसारख्यांची त्यांच्या फंडिंगची आपल्याला खूप गरज आहे, असं म्हणते आता नंदिनी. त्यामुळे त्यांची काळजी घेताना कुठलीही कमतरता नसायला पाहिजे, असं म्हणते आता नंदिनी. खाण्यापिण्याची छान व्यवस्था करा आणि मिनरल वॉटरच्या बाटल्या मागून घ्या, असं म्हणते आता नंदिनी. आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी आहेत का नाही ते नीट बघा, असं म्हणते नंदिनी. तर आता आनंद निवासमध्ये काम करणारी बाई जी असिस्टंट असते ना नंदिनीची, ती म्हणते की आताच मला जीवाभावांचा कॉल आला होता. तो आता इथे येतोय काहीतरी मोठं सरप्राईज द्यायला, असं म्हणते आता ती बाई सगळ्यांना. काय असं म्हणतात सगळे. तर मग त्यातली ती बाई म्हणते, पण आपल्याकडे आज गेस्ट येणार आहेत, असं म्हणते ती बाई. तर आता ती बाई म्हणते, आज गेस्ट तर येणारच आहेत आणि आज मी सगळं खाण्यापिण्याची सोय करतोय, मी सगळं बघतो आणि तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका, असं म्हणते ती बाई. अहो पण मॅडमांनी सांगितलंय त्याचं काय, असं म्हणते ती बाई. हो, माझं त्याच्याशी बोलणं झालंय, तो बघणार आहे सगळं, असं म्हणते ती बाई, म्हणजे असिस्टंट नंदिनीची. तर दुसरी बाई म्हणते, वा चला मग मॅडमना सांगूया, असं म्हणतात त्या. नाही नाही नाही, हा त्यांना सांगायचं नाहीये, त्यानं सांगितलंय की तो जोपर्यंत तिथे येत नाही तेव्हापर्यंत सगळं हे सरप्राईज ठेवायचं आहे, असं म्हणते ती बाई. तर आता तेवढ्याच तिथे नंदिनी येते. काय झालं असं विचारते नंदिनी. तर कुठे काय, असं म्हणून सगळेजण एका स्वरातच म्हणतात तिला. काय झालं, सगळेजण इतकं अचानक सगळे असं बोलताय आणि असं एवढा हसताय कशाला, असं म्हणते आता नंदिनी. काय नाही मॅडम, काय नाही झालं. प्लीज मी कृपा करून सांगते, विनंती करते, सगळं छान आणि व्यवस्थित झालं पाहिजे, तसं म्हणते आता नंदिनी. कुठलाही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. हो, असं म्हणतात त्या बायका. होणार होणार असं म्हणतात सगळे. तर मग आता नंदिनी म्हणते, नक्की ना. हो हो म्हणतात त्या बायका. ठीक आहे, आता आवरा पटकन, असं म्हणते नंदिनी. हो असं म्हणते की बाई. अरे चला आवरा, असं म्हणते नंदिनी. काय चाललंय ह्यांचं, असं म्हणते नंदिनी. तर मग आता तेवढ्यातच आता देशमुखांचं घर दाखवलंय. तर मग आता इथे किचन दाखवलंय. तर मग आता इथे वसवत्या कॉफी पित असते. तर माळिनी म्हणते, कशी झाली आहे कॉफी. मस्त, असं म्हणतात. आता तेवढ्यातच आता काव्या येते तिथे. अगं काव्या, तू होतीस कुठे, असं म्हणते माळिनी. हो ना, कुठे होतीस तू, असं म्हणते आता वसवत्या. काय काय ग, खरंच कुठे होतीस, असं म्हणते आता वसवत्या पण. तर आता वसवत्या म्हणतात, तुझी खोली तर रिकामीच होती. तर मग आता काव्या म्हणते, माझी खोली रिकामी होती, हे तुम्हाला कसं काय माहिती. हा, असं म्हणते आता वसवत्या. तर मग आता काव्या म्हणते, तुम्ही माझ्या खोलीत गेला होता का, असं म्हणते आता काव्या. तर आता वसवत्या म्हणतात, हा असं. तर आता काव्या म्हणते, परत इशारा करून दाखवते, तुम्ही गेला होतात का. तर मग आता वसवत्या म्हणतात, गेले होते म्हणजे काय, अगं गेले होते ना, असं म्हणतात वसवत्या. मी म्हंटल तू अभ्यास करत असशील, दमली असशील, तुला म्हणावं चल बाई आपण कॉफी पिऊ म्हणून गेले होतं ग, असं म्हणते आता वसवत्या. पण काय उपयोग, मी गेले आणि तेव्हा तू नव्हतीस तिथे, असं म्हणते आता वसवत्या. मी गच्चीवर गेले होते, असं म्हणते आता काव्या. पहाटेपासून मी गच्चीवरच अभ्यास करते, असं म्हणते आता काव्या. असं म्हणते तर वसवत्या. तर मग आता मानिनी म्हणते, तुला आवडतंय का गच्चीवर, असं असं म्हणते मानिनी. काकू, कधी कधी ना आवडीपेक्षा गरज महत्वाची असते, असं म्हणते आता काव्या. का ग, असं म्हणते आता मानिनी. तर मग आता काव्या म्हणते, आपल्या घरात भारतातले टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहे, ते घोरण्याच्या बाबतीत सुद्धा नंबर 1 आहेत. एकदा का त्यांची घोरण्याची गाडी चालू झाली तर काय त्याला ब्रेक लागत नाही, असं म्हणते आता काव्या. त्या आवाजात थोडं डिस्टर्ब होत होतं म्हणून मी गच्चीवर जाऊन अभ्यास करत होते, असं म्हणते आता काव्या. बाय द वे, ते गेले का ऑफिसला, तर मानिनी म्हणते, हो तो केव्हाच गेलाय, लवकर जायचंय, काय तर मीटिंग आहे असं म्हणत होता, असं म्हणते आता मानिनी. इतका लवकर गेलाय की त्याने डबाही नाही घेतलेला आहे, असं म्हणते मानिनी. मी म्हटलं, जा बाबा तू जा, मी सगळं बनवते आणि दुपारी डबा पाठवते, असं म्हणते मानिनी. आणि आजच्या वेळेला नंदिनी पण नाही आहे. आठवतंय ना, मागच्या वेळेला असंच घाईघाईतच डब्बा न घेता, पार्थ डब्बा न घेताच गेला होता, तेव्हा तिनेच खिचडी बनवलेली आणि राधा तूच तूच तर घेऊन गेला होतास ना डबा, असं म्हणते आता मानिनी. तर आता जुन्या आठवणी येतात आता काव्याला. तर मग आता ती पारच्या ऑफिसमध्ये गेलेली असते ना, त्याला खिचडी द्यायला, ते सगळे क्षण आता तिला आठवतात. तर मग आता काव्या म्हणते, काव्याच गेलेली असते ना ऑफिसमध्ये, तर आता पार्थ म्हटलेला असतो, तुम्ही इथे. तर मग काव्या म्हटलेली असते, काय करणार, देशमुखांचं बाळ उपाशी होतं ना, बाळ असं म्हणतो तो आणि हसतो. तर मग आता काव्या म्हणते, तुमचा उपवास होता म्हणून मला यावं लागलं इथे, असं म्हणते काव्या. म्हणजे असं म्हणतो पार्थ, माझ्यासाठी आलात म्हणून खुश झालेला असतो, ते सगळं आठवतं आता काव्याला. तर आता काव्या म्हणते मानिकला, काकू मी का म्हणते, मी त्यांच्यासाठी खिचडी केली तर चालेल, असं म्हणते काव्या. तर मानिनी एकदम खुश होते. तर मग आता इथे वसवत्या खूप टेन्शनमध्ये हो जातात. हो चालेल ना, असं म्हणते मानिनी. अजून तसे 2 तास आहेत, आपण आपण गरम पाण्यात भिजूया साबुदाणा, फुलेल तेवढ्यात, असं म्हणते आता मानिनी. हो ना, चालेल तर मग, असं म्हणते आता काव्या. आपण एक काम करूया, असं म्हणते काव्या.
तुम्ही मला सांगा खिचडी कसे करायची ते. म्हणजे तसं मला माहिती आहे, पण प्रार्थना कशी आवडते ते तुम्ही मला सांगा. तुम्ही जसं जसं सांगाल तसं तसं मी करते. चालेल असं म्हणते काव्या. चालेल चालेल असं खुशून म्हणते आता नंदिनी. तर आता वसवत्या म्हणतात तू खिचडी करणार आहे शॉक्ड होऊन. पार्थसाठी हो काय हरकत आहे असं आता काव्या ऍक्टिंग करून म्हणते. अरे हरकत वगैरे काय असायची आहे असं म्हणते वसवत्या. अगं पण तुला अभ्यास नाही आहे का क्लासला नाही का जायचं. आत्याबाई काही काळजी करू नका. मी आजच्या काळातली मुलगी आहे जी स्वयंपाक घरातली कामं अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी एका वेळी करू शकते असं म्हणते काव्या. हुशार आहे मी असं म्हणते काव्या. पण खरंच करशील ना असं म्हणते माडेनी. काकू त्यात काय एवढं आता श्रीखंड केलं छोले केले मग ही खिचडी किस खेत की मुली हे असं म्हणते आता काव्या. ए मुली बरं वाटतंय ना तुला असं म्हणते आता वसवत्या. म्हणजे अचानक इतका उत्साह आला कसा तुझ्यात असं म्हणतात आता वसवत्या काव्याला. आत्याबाई तुमचे आणि तुमचे विनोद असं म्हणते ती. काय हरकत काय माझ्या उत्साहात असं म्हणते आता काव्या. तर आता मानिनी म्हणते अगं काव्या आपल्याला सवय नाही आहे ना की तू अशी पार्थसाठी काहीतरी करतीयेस. त्यात आता तू स्वयंपाकघरात येऊन काहीतरी करणार आहेस म्हणून आम्हाला दोघींना आश्चर्य वाटते आणि अशा रिॲक्ट होतोय. तू अशी वाईट वाटू नका घेऊस असं म्हणते आता मानिनी. काकू काही काय मी काय वाईट वगैरे वाटून घेत नाही असं म्हणते आता काव्या. आणि खरं तर तुमच्या सगळ्यांची ह्या सगळ्यावर अशी रिॲक्शन तर एक्सपेक्टेडच आहे असं म्हणते आता काव्या. आणि आत्याबाईंची तर ह्या सगळ्यावरती रिॲक्शन तर माझ्यासाठी प्रेडिक्टेबलच होती असं म्हणते आता काव्या. हो का असं म्हणते वसवत्या. तर मग आता काव्या म्हणते अहो गंमत केली हो असं म्हणते काव्या. एवढं काय चिडताय हसा जरा हसा असं म्हणते काव्या. बरं अजून एक शॉक देऊ का तुम्हाला असं म्हणते आता काव्या. अगं बाई एक मिनिट असं म्हणते आता वसवत्या. आणि कॉफीचा कप खाली ठेवते. अजून एखादा शॉक आहे काय असं म्हणतात वसवत्या. मी फक्त ही खिचडी करणार नाहीये. मी स्वतः ही खिचडी ऑफिसमध्ये पारसाठी घेऊन जाणार आहे असं म्हणते काव्या. अरे देवा मी खरंच नीट ऐकते ना मानिनी असं म्हणतात वसवत्या. खूप फनी दाखवलंय खरं प्रेक्षक हो. तर आता मांडणी म्हणते हो कशाला एवढं करतीयेस सगळं असं म्हणतात आता वसवत्या. एक काम कर तू ना क्लासला जाते महत्वाचं आहे ना असं म्हणतात वसवत्या आता. ते का तुझ्यासाठी महत्वाचं आहे खिचडी बिचडीचं काय मी आणि मानिनी बघून घेतो असं म्हणते वसवत्या. ताई ताई कशाला एवढं तिला करायचं आहे तर करू दे ना तिला असं म्हणते मानिनी. खरंच तर मग आता पहिला साबुदाणा कसं भिजवायचं ते आपण शिकूया हां असं म्हणते मानिनी. ती महत्वाची पायरी आहे खिचडीमध्ये असं म्हणते मानिनी. साबुदाणा घेऊन ये आणि पाणी पण घेऊन ये असं म्हणते आता मानिनी. तर आता किती पायऱ्या चढायचे ते चढा म्हणून वसवत्या आता बाहेर येतात. तर मग आता वसवत्या बाहेर येतात आणि विचार करायला लागतात. ह्या काव्याला अचानक काय झालंय असं म्हणते आता वसवत्या. मला असं वाटायला लागलंय ना की हिची खिचडीची शिजेल पण माझी खिचडी कच्चीच राहणार बहुतेक असं म्हणते आता वसवत्या. आता जोपर्यंत ही आवरून निघणार नाही मला काय हिच्या खोलीत जाता येणार नाही असं म्हणते आता वसवत्या. मध्येच का अक्कल सुचली ह्या काव्याला पारसाठी खिचडी बनवायची आणि घेऊन जायची असं म्हणते आता वसवत्या. ही मुलगी म्हणजे ना खरंच वैताग आहे असं म्हणते आता वसुंधरा आत्या. तर आता इथे ऑफिस दाखवलंय तर मग आता इथे ऑफिसमध्ये पार्थ फाईल्स बघत असतो आणि रम्या सुद्धा त्याच्या बाजूला बसून पिऊनशी बोलत असते. तर आता रम्या त्यांना थँक्यू म्हणते. तर मग आता इथे पार्थला कॉल येतो. तर मग आता पार्थ म्हणतो वसवत्याचा कॉल आहे. तर मग आता तो रम्याचाच फोन असतो. तर मग आता वसवत्याला वसवत्याचा कॉल आलेला असतो. तर मग आता वसवत्या म्हणते रम्याला आपल्या घरामध्ये ना रोज काहीतरी नवीनच घडायला लागलंय रम्या असं म्हणते आता वसवत्या. काय असं म्हणते आता रम्या. काय बोलतेस का ऐकूच येत नाहीये असं म्हणते रम्या. थांब तू एक मिनिट असं म्हणते रम्या. हॅलो हा बोल ग काय झालं असं म्हणते तर रम्या. काय झालंय काय अचानक ह्या काव्याला एवढ्या अपारचा उमाळा का आलाय काय माहित असं म्हणते आता वसवत्या. ती पारसाठी खिचडी करणार आहे माहितीये असं म्हणते वसवत्या. काय आता हे काय मध्येच असं म्हणते आता रम्या. तेच तर करत नाही आहे ना रम्या असं म्हणते वसवत्या. इतके दिवस ही काव्या त्या पार्थला किचकंटीत सुद्धा धरत नव्हती असं म्हणते आता वसवत्या. नव्हती ना धरत मग आज अचानक किचकंटी कशी काय बदलली काय माहित असं म्हणते आता वसुंधरा आत्या. आणि ती फक्त पारसाठी खिचडीच करणार नाहीये मग आता डबा भरून खिचडी घेऊन ती ऑफिसला सुद्धा येणार आहे असं म्हणते वसवत्या. अरे यार मध्येच काय होतं या काव्याला असं म्हणते आता रम्या. आत्ता कुठे मला वाटत होतं की पार्थ माझ्या जवळ येईल माझा होईल मध्येच असं काहीतरी होतं असं म्हणते रम्या. हो ग रम्या असं म्हणतात होता वसवत्या. तीच तर खरी मेक आहे. आणि हे बघ नुसतं आता बोलत बसू नकोस काहीतरी कर. काव्या कधीही डबा भरून पोचेल ऑफिसला असं म्हणतात आता वसवत्या. येऊ देत तिला आहे असं म्हणते आता रम्या. मी ना तिची खिचडी पार्थपर्यंत पोचूच देणार नाही असं म्हणते रम्या. तिची आणि पार्थची भेटच होऊ देणार नाही बघ असं म्हणते रम्या. तसंच कर अगदी तसंच कर असं म्हणते रम्या आता. पार्थ काव्याशी बोलत नाहीये ना ह्या गोष्टीचा फायदा करून घे कळलं असं म्हणते वसवत्या. हो मी इथे काय करायचं ते बघते. तुला सांगितलेलं काम विसरू नकोस तू. काव्याची रूम नीट चेक कर. चल बाय असं म्हणते तर रम्या. हो करते असं म्हणतात वसवत्या.
तर मग आता वसवत्ते जातात काव्याच्या खोलीकडे. तर आता रम्या आता येऊन बसते परत आपल्या केबिनमध्ये जिथे पार्थ बसलेला असतो. तर आता पार्थ म्हणतो, काय म्हणते वसवत्त्या? काय नाही असं म्हणते आता रम्या. काळजी वाटत होती तिला म्हणून कॉल आला होता असं म्हणते आता रम्या. पाऊस पडतोय ना बाहेर, तर मग म्हणाली जपून या. तिचं वयच आहे काळजी करायचं नाही का असं म्हणते आता रम्या. पण आपलं काय रे पार्थ असं म्हणते आता रम्या. म्हणजे आता एवढा पाऊस पडत असताना आपण तर ना बाहेर फिरायला जायला हवंय असं म्हणते आता रम्या. मस्त पावसात भिजला पाहिजे, चल ना असं म्हणते रम्या. चल भिजायला जाऊ असं म्हणते रम्या. तर मग आता पार्थ म्हणतो, मी कधी भिजतो का रम्या? हा, तू भिजत नाहीस पावसात कधी, पण प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असतेच ना पार्थ असं म्हणते आता रम्या. पार्थ तू एकदा डोळे बंद करून हात उंचावून कुठलीही फिकीर न करता चिंब पावसात भिजून तरी बघ, तुला खूप छान वाटेल असं म्हणते रम्या. नाही नको असं म्हणतो आता पार्थ. तर मग आता रम्या म्हणते, आपण दोघे मिळून भिजूयात ना असं म्हणते तर रम्या हात ठेवून आता पार्थच्या खांद्यावर. म्हणजे आता पावसात भिजल्यानंतर गरम गरम भज्जी खायची मजाच वेगळी असते असं म्हणते आता रम्या. चल ना पार्थ जाऊया चल, मला खूप काम आहे, प्लीज लिव्ह मी अलोन असं म्हणतो आता पार्थ. ओके ओके, तुला पावसात भिजायचं नाही आहे ना, नो प्रॉब्लेम. आता अर्धा एक तास काढून माझ्यावर लंचला तरी चल असं म्हणते रम्या. हे बघ प्लीज आता नाही म्हणू नकोस असं म्हणते आता रम्या. प्लीज 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 पार्थ माझ्यासाठी एकदा तरी हो म्हण असं म्हणते आता रम्या. बरं ठीक आहे असं म्हणतो आता पार्थ. येस थँक्यू सो मच पार्थ. माझं काम झालं की मी पटकन येते हा तयार होऊन. तर तुझं काम झालं की तू तिथेच आहे, मी तिथेच भेटतो तुला असं म्हणतो आता पार्थ रम्याला. तर आता पार्थ केबिन बाहेर जातो. काव्या, तू पार्थसाठी खिचडी घेऊन येशील खरी, पण तुला केबिन रिकामीच बघायला मिळेल असं म्हणते आता रम्या. आणि तू जेव्हा इथे असशील ना, तेव्हा तुझी खोली रिकामी असेल ना, तेव्हा आई तुझ्या खोलीत जाऊन ते सिक्रेट शोधेल असं म्हणते आता रम्या. आज आम्हाला नक्कीच काय तुमच्यात नेमकं काय सुरू आहे ते असं म्हणते आता रम्या. तर आता वसवत्त्या काव्याच्या खोलीकडे जातात. तर आता कांबलीबाई कल्पना असते त्यांच्या खोलीत. तर मग आता तू इथे काय करतेस असं म्हणते आता वसुंधरा. तर मग आता ती म्हणते, साफसफाई करते. मग ही खोली आवरून तुमच्याच खोलीत येत होते असं म्हणते आता ती कांबलीबाई वसवत्त्याला. पण तुम्ही इथे काय करताय असं म्हणते आता ती कांबलीबाई. ते म्हणजे या खोलीमध्ये हालचाल दिसली म्हणून आले बघायला कोण आहे ते म्हणते आता वसवत्त्या. आणि तुला कशाला हवाय कर त्या उच्चापत्या, चल काम कर चल असं म्हणतात आता वसवत्त्या त्या कांबली कल्पनाला. अरे देवा, सतत कोणी ना कोणी ते आवडवं येतं ह्या खोलीत जाताना असं म्हणते वसवत्त्या. इथे या कल्पनाने खोली आवडली आणि तिथे खोली अडवली आणि तिथे ती काव्य असं म्हणतात वसवत्त्या. काय तर म्हणे खिचडी शिकते. वसू कसं होणार तुझं असं म्हणतात आता वसवत्त्या. तर मग आता इथे काव्या खिचडी बनवत असते आणि शिकत असते ती आता माळिनीकडे खिचडी बनवायची. कूट ना सगळ्याजणी आधीच घालतात, पण मी जरा एक वाफ आली तर घालते, म्हणजे जरा मोकळी होते खिचडी असं म्हणते आता माळिनी. आता बटाटा घाल, जमतंय ना असं विचारते काव्या. हो जमतंय तर असं म्हणते आता माळिनी. आज माझ्या मदतीने करतेस, उद्या स्वतःच्या स्वतः करशील असं म्हणते माळिनी. आणि कदाचित माझ्या नकळत पार्थसाठी डब्बाही घेऊन जाशील असं म्हणते माळिनी. झाकण ठेव असं म्हणते माळिनी. एक विचारू तुला असं म्हणते माळिनी. विचारा ना असं म्हणते काव्या. हे सगळं जे तू सगळं करतेयस मला खूप आनंद झालाय, म्हणजे माझी सून माझ्या लेकासाठी काहीतरी करतेय, आईला आनंद होणारच ना असं म्हणते माळिनी. पण तरीही मनात एक प्रश्न आहे, विचारलं तर खरं खरं उत्तर देशील असं म्हणते माळिनी. प्रेमात पडली आहेस पार्थच्या असं म्हणते आता माळिनी. काय असं म्हणते आता काव्या. तर मग आता माळिनी मध्ये प्रेमात, पार्थच्या प्रेमात पडली आहेस का असं विचारते माळिनी. तर मग आता काव्या शॉक्ड होते. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता महाजनी आनंद निवासमध्ये येतात आणि मग ते म्हणतात की तुम्ही जी योजना मांडली आहे कागदांवरती ते तुम्हाला जमणार आहे. तर मग आता नंदिनी म्हणते, ऍक्च्युली सर. तर आता जीवा येतो तेवढ्यात आणि म्हणतो, स्टाफ छोटा आहे पण नंदिनी मॅडम खूप मोठ्या आहेत सर असं म्हणतो आता जीवा. तर आता काव्या म्हणते, खूप चांगला आहे तुमचा मुलगा, गेल्या 1 महिना त्यांना खूप त्रास झालाय माझ्यामुळे असं म्हणते ती माळिनीला. तर आता काव्या पार्थच्या ऑफिसला येते आणि म्हणते, आता अशा काही गोष्टी घडल्या पाहिजे ते ज्याच्यामुळे त्यांना आनंद मिळेल. तर आता पार्थ म्हणतो, ये रम्या. तर मग आता काव्या येते. काव्या येताच आता पार्थच्या मनामध्ये म्युझिक वाजू लागतं. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.